नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, पीक विम्यासंदर्भातलं आपण या ठिकाणी एक अपडेट जाणून घेणार आहोत, की ज्याच्या माध्यमातून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, की कोणकोणत्या ठिकाणी पीक विमा वितरित झालेला आहे आणि कोणकोणत्या ठिकाणी पीक विमा वितरित होणार आहे. प्रत्येक जिल्ह्याबद्दल जे काही सध्या पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत किंवा यादीत आहेत, तर त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून अशाच पद्धतीची नवनवीन माहिती आपल्याला मिळत राहील. मित्रांनो, क्लेम केलेले आहेत परंतु अद्याप देखील पीक विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा क्रेडिट व्हायला सुरुवात झालेली आहे. राज्यातील बऱ्याच साऱ्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून कापसाचे क्लेम करण्यात आलेले होते, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात क्लेम जे करण्यात आलेले होते ते म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या या जे काही अतिवृष्टी झालेली होती तर त्याच्या माध्यमातून करण्यात आलेले होते. शेतकऱ्यांच्या माध्यमातून ऑक्टोबर नोव्हेंबरच्या पावसात क्लेम असेल किंवा यापूर्वी काही कारणास्तव आपले क्लेम केलेले होते, परंतु या शेतकऱ्यांना देखील कंपनीच्या माध्यमातून म्हणजे जी काही विमा कंपनी आहे तर त्यांच्या माध्यमातून वितरण करण्यात आलेलं नव्हतं. आणि अशा प्रकारे प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी बांधवांना आता पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे. आपल्याकडे आलेल्या अपडेटनुसार यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा कापसासह जे काही क्लेमचं पेंडिंग वितरण होतं ते समायोजन असेल आता या ठिकाणी वितरण व्हायला सुरुवात झालेली आहे. धाराशिव जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना देखील मागील 1 ते 2 दिवसामध्ये पीक विम्याचं वितरण करण्यात आलेलं होतं. त्याचबरोबर परभणी जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना देखील कापसाचा पीक विमा क्रेडिट करण्यात आलेला आहे आणि इतर ज्या ज्या जिल्ह्यात आता क्रेडिटच्या संदर्भातील अपडेट येतील ते अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि तुम्हाला जर या ठिकाणी पीक विमा आलेला असेल तर तुम्ही सुद्धा तुमचा जिल्हा असेल, गाव असेल किंवा महसूल मंडळ असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका, जेणेकरून आपल्याच शेतकरी बांधवांना आपण या ठिकाणी माहिती पुरवणार आहेत किंवा माहिती आपण देणार आहेत. मित्रांनो, जालन्यामध्ये यापूर्वीच क्लेमचं वितरण होतंय. यापूर्वीच जालना जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं वितरण जे काही आहे तर ते सुरू झालेलं आहे. पीक विम्याच्या प्रतीक्षेत बाकी असलेले जिल्हे आहेत बीड आणि सोलापूर, कारण या जिल्ह्यामध्ये वितरण करण्यात आलेलंच नाहीये. याचबरोबर आपण जर बघितलं तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये वितरण करण्यासाठी साधारणपणे 40,000 शेतकरी क्लेम पास केल्याबद्दलची कंपनीच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे, ज्याचे वितरण सुद्धा साधारणपणे पुढील काही दिवसांमध्येच केले जाईल अशा प्रकारची आशा आपल्याला आहे. भंडारा, गोंदिया सुद्धा येणाऱ्या आठवड्यामध्ये पीक विम्याचं वितरण केलं जाईल असं सांगण्यात येते. अमरावती जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून 8 दिवसांच्या आतमध्ये पीक विम्याचं वितरण करावं अशा प्रकारच्या कंपन्यांना तंबी देण्यात आलेली आहे. त्याच पार्श्वभूमीवरती पीक विम्यांचं वितरण कधी होतं ते पाहण्यासारखं आपल्याला या ठिकाणी राहणार आहे. आणि नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी क्लेम आणि अधिसूचनेचे उर्वरित विमा या दोन्ही प्रतीक्षेत आहेत. या जिल्ह्यांच्या संदर्भातील देखील काही अपडेट आलंच तर आपण अपडेट देखील या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. परंतु तुर्तास कापसाचे न वितरित होणारे जे काही क्लेम आहेत तर ते क्लेम आता वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे. त्याचबरोबर तुरीची देखील मोठ्या प्रमाणावरती क्लेम होते, त्यामध्ये सुद्धा बदल होत आहेत. त्याच्यामध्ये सोलापूर, लातूर, धाराशिव याचबरोबर नांदेड या भागांमध्ये सुद्धा तुरीचे क्लेम करण्यात आलेले होते. ते तुरीचे क्लेम सुद्धा आता शेतकऱ्यांना वितरित केले जातील अशी अपेक्षा आहे. त्यांच्या संदर्भातील देखील जे जे अपडेट येतील ते अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. मित्रांनो, यापूर्वी सुद्धा आपण काही अपडेटच्या माध्यमातून माहिती घेतली होती की साधारणपणे 20 जून पूर्वीच पीक विमा कंपन्यांचं जे काही आहे तर ते क्रॉप कॅलेंडरनुसार असेल किंवा त्यांची जी काही घोषणा असेल तर त्यानुसार त्यांना अगोदरच या पीक विम्याचं वितरण करणं बंधनकारक असणार आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवरती 20 जून पूर्वीच मॅक्झिमम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचं वितरण केलं जाईल असं कंपनीच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आपल्याला जर पीक विमा आलेला असेल आपण नक्की कमेंटद्वारे कळवण्याचा प्रयत्न करा. परभणी जिल्ह्यामध्ये काही प्रमाणात आलेले आहेत, परंतु कसे आलेले ते काही जुळत नाहीये. परभणी जिल्ह्यामध्ये पूर्वी शेतकऱ्यांना काही 25% प्रमाणामध्ये किंवा काही रक्कम वितरित करण्यात आलेली होती, त्यांना समायोजन म्हणून करण्यात आलेलं आहे. कापसाचा पीक विमा सुद्धा आता परभणीमध्ये सुरू आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये सर्वच पिकांचा पीक विमा सुरू झालेला आहे. धाराशिवचा जर विचार करायला गेलो तर ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केले होते त्यांना सध्यापर्यंत जे काही अपडेट आलेले आहेत इथं ते अपडेट फक्त आणि फक्त क्लेमच्या आहेत. हिंगोलीमध्ये क्लेमच्या पीक विम्याचं यापूर्वी वाटप केलेलं आहे आणि हिंगोलीमध्ये आणखीन सुद्धा पीक विमा वितरण सुरू आहे. यवतमाळ जिल्ह्याचं जर बघायला गेलं तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये पूर्वी जे पीक विम्याचं वितरण करण्यात आलेलं होतं ते अतिशय अल्प प्रमाणात करण्यात आलेलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता समायोजनाची रक्कम जमा करण्यात येते. आणि इतर ज्या ज्या जिल्ह्यांचे अपडेट येतील ते अपडेट आपण नक्की घेण्याचा प्रयत्न करूया. बीड सुद्धा प्रतीक्षित आहे. बीडचा जो काही पीक विमा आहे साधारणपणे 2 जून नंतर क्रेडिट केला जाईल असं सांगण्यात येतंय. आशा करूयात की या आधीच हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केला जाईल. आता सर्वांना अपेक्षा आहे ती म्हणजे
पीक कापणी पश्चात जे काही पीक विमा आहे तर त्याच्या बातमीची अंतिम अहवालानुसारच्या पीक विम्याची त्या पीक विम्याच्या संदर्भात लवकरच कृषी विभागाच्या माध्यमातून बातमी येईल. कारण मिळालेल्या माहितीनुसार एक मागणी करण्यात आलेली आहे की आचारसंहितेचे जे काही निर्बंध आहेत तर ते शिथिल केले जावेत आणि शिथिल केल्यानंतर लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून याचा पाठपुराव्याच्या संदर्भात घोषणा केल्या जाऊ शकतील आणि तशा प्रकारे कंपन्यांना प्रेशराईज करून हा पीक विमा वाटपासाठी भाग पाडलं जाईल. आणि साधारणपणे जूनच्या 20 तारखेपर्यंत जर पीक विमा वाटप झाला तर शेतकऱ्यांसाठी किंवा शेतकरी बांधवांसाठी नक्कीच आनंदाची बातमी या ठिकाणी असणार आहे. तर ते अपडेट जर आलंच तर आपण नक्की घेऊन येऊया. तुम्हाला जर पीक विमा आलेला असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये आम्हाला तुमच्या गावानुसार, महसूल मंडळानुसार किंवा तालुका जिल्हा जो काही असेल तर तो कळवावा, जेणेकरून आपण इतरही शेतकरी बांधवांपर्यंत ते अपडेट पोहोचवूया, जेणेकरून बुडत्याला काडीचा आधार का असेना अशा पद्धतीनं आपण त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करूयात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. भेटूयात नवीन माहितीसहित. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.